छत्रपती संभाजी महाराजांनी 1682 साली मिर्झा राजे जयसिंह याचा मुलगा राजा रामसिंह याला एक पत्र लिहिलं आहे। ते आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचंच आहे, कारण महाराष्ट्र धर्माचे रक्षण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदू धर्माचेच रक्षण होय हे या पत्रावरून सिद्ध होतं। मध्यंतरी एक सेक्युलरवादी इतिहासकार बरळला, हे सेक्युलरवादी अर्धवटच असतात। तो म्हणाला की छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, हिंदू धर्मासाठी नव्हे। अरे मूर्खा, पण छत्रपती संभाजी महाराज यांचं मत काय आहे ते महत्त्वाचं, तुझं नव्हे। 1682 सालच्या पत्रामध्ये शंभूराजे राजा रामसिंह यांना म्हणतात की औरंगजेबाला असे वाटत आहे की आम्ही हिंदू हे तत्वशून्य झालेलो आहोत। हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड झाली तरी हिंदू स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ झाले आहेत। आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान राहिलेला नाही आणि बादशाची ही वागणूक आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्या धर्माला कमीपणा आणेल अशी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही। वेद, श्रुती आणि स्मृती यांनी जात आणि धर्म यांच्या संबंधीचे कर्तव्य नेमून दिले आहेत, त्यांची पायमल्ली झालेली आम्ही कदापि सहन करणार नाही। या दुष्ट यवनांशी म्हणजे मुसलमानांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग सर्व काही पणास लावू। त्या यवनाला औरंगजेबाला कैद करून मग आपल्याला आपल्या सर्व देवतांची पुन्हा स्थापना करता येईल आणि आपली सर्व धार्मिक कार्य ही निर्विघ्नपणे पार पाडता येतील। तसेच शंभूराजे रामसिंह यांना म्हणतात, तुम्ही यावेळी धैर्य आणि साहस दाखवले आणि आम्हास मुसलमानांची शक्ती नष्ट करण्यास मदत केली तर आपण काय नाही करू शकणार, पण अशा प्रसंगी आपण धर्माभिमान सोडून गप्प बसून आहात याचेच आश्चर्य आम्हाला वाटत आहे। जर कोणी सेक्युलरवादी आपली अक्कल पाझरत असेल तर त्याला या पत्राचा दाखला द्या, म्हणजे त्याचं तोंड हे कायमचंच बंद होईल। आणि या पत्रातून दोन गोष्टी सिद्ध होतात। पहिली, हिंदवी स्वराज्याचं उद्दिष्ट हे हिंदूंचं आणि हिंदू धर्माचं रक्षण करणं होय, आणि दुसरी, छत्रपती शंभूराजे यांनी जे बलिदान दिलं ते हिंदू आणि हिंदू धर्मासाठीच।